Hello students, good morning to all of you. Welcome. I am Mrs. Smita Mangurkar, Department of English from Tuzaram Chaturchand College, Baramati. I know that all of you are enjoying these online lectures and I hope you all are safe and healthy at your home. My friend Mr. Sonna already started section 3 writing skill in our syllabus. You have already studied how to summarize the passage, that is summary writing. But you know students, today we are going to learn the new concept, the new idea in our new syllabus. Before introducing the topic, I would like to ask you few questions. My first question is, do you want to easily recall the information? Next, do you want to explore innovative or creative ideas? Do you want to simplify your complex subjects? And the most important topic for you, students, do you want the technique how to study and score more marks in your examination? Yes, you can do it with the help of mind mapping. It is the mind mapping with which you can set your goal and achieve it. You can change your career and explore new and creative ideas. So let us discuss what is mind mapping and how it works. So students, today we are going to start section 3, 3.2. Do schools really kill creativity? Question mark. And the name of our topic is mind mapping. Mind mapping. Mind mapping. Mind mapping is used by so many people in so many countries and in so many languages. It is the easiest way to put information into your brain. Mind maps are the ultimate organizational thinking tool. Tony Buzan invented mind map back in the year 1970. Tony Buzan, the great psychologist, teacher, businessman, speaker, as a result of his research on learning on human brain, gave a birth to the method of organizing ideas using a drawing tree structure. And this idea of drawing a tree structure diagram is known as mind mapping. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागील लेक्चरला सोन्ना सरांकडून समरी रायटिंग शिकला आहात. आता समरी रायटिंगची पुढची स्टेप म्हणजे माइंड मॅपिंग आहे. समरी रायटिंगमध्ये तुम्ही सगळ्यांनी एका पॅसेजचे इम्पॉर्टंट पॉईंट्स काढून ते पॉईंट्स स्वतःच्या शब्दांमध्ये वाक्य तयार करून लिहिले. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग ही एक अशी संकल्पना आहे जी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये म्हणजेच भाषांमध्ये वापरलेली आहे. ही आपल्या मेंदूशी रिलेटेड गोष्ट आहे माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंगलाच दुसरं महत्त्वाचं नाव आहे टूल म्हटलं जातं. टूल म्हणजे साधन.
तर महत्त्वाचं साधन मानलं जातं कशाचं, तर ऑर्गनायझेशनल थिंकिंग टूल असं माइंड मॅपिंगला म्हटलं जातं. आणि 1970मध्ये प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ टोनी बुझान यांनी माइंड मॅपिंग या संकल्पनेचा शोध लावला. त्यांनी त्यांच्या एका रिसर्चमध्ये, हा रिसर्च कशाचा होता, आता ते सायकोलॉजिस्ट होते, म्हणजे मानसशास्त्रज्ञ होते. मानसशास्त्रज्ञ यांचा न्यूरोलॉजीचा, अर्थातच मेंदूशास्त्राचा, मेंदूशी रिलेटेड जो अभ्यास असतो त्याचा अभ्यास झालेला होता. आणि या अभ्यासानुसार त्यांनी माइंड मॅपिंगचा शोध लावला. तर टोनी बुझेन यांच्यानुसार मानवाचा मेंदू हा प्रत्येकाचा वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत असतो. प्रत्येक व्यक्तीची निर्मिती क्षमता ही वेगवेगळी असते आणि या गोष्टीचा सखोल अभ्यास करून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी, व्यापारी वर्गासाठी, डॉक्टरांसाठी, म्हणजे वेगवेगळ्या फील्डमध्ये, थोडक्यामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये, म्हणजे डॉक्टर्स असेल, मेडिकल फील्ड असेल, बिझनेस असतील, वेगवेगळ्या फील्डमध्ये या माइंड मॅपिंगचा इफेक्टिव्ह यूज ऑफ माइंड मॅपिंग कसा केला जातो हे थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. वी ऑल नो इमेजेस हॅव मच ग्रेटर इम्पॅक्ट दॅन द वर्ड्स. इट इज सेड दॅट 1000 वर्ड्स आर इक्वल टू 1 पिक्चर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इमेजेस, पिक्चर्स किंवा सिम्बल्स याचा शब्दांपेक्षा जास्ती इफेक्ट माणसाच्या मनावरती, अर्थात त्याच्या मेंदूवरती होत असतो. असं म्हटलेलं आहे की हजारो शब्द हे एका पिक्चरच्या बरोबर, पिक्चर म्हणजे चित्राच्या बरोबर आहेत. इमेजेस एनकरेज युअर इमॅजिनेशन, कीप युअर माइंड फोकस्ड अँड हेल्प यू टू रिमेंबर. मग इमेजेसचा फायदा काय काय होतो, तर आपली कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन पॉवर मीन्स कल्पनाशक्ती वाढते. युअर माइंड फोकस्ड म्हणजे कीप युअर माइंड फोकस्ड. व्हॉट डज इट मीन? दॅट मीन्स इट इनकल्केट युअर कॉन्सन्ट्रेशन पॉवर. तुमची जी लक्ष केंद्रित करण्याची शक्ती आहे ती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. अँड हेल्प यू टू रिमेंबर. बघा एखादा तुम्ही पिक्चर पाहिला तर तो जास्ती लक्षात राहतो, बरोबर. म्हणजे मी तुम्हाला रामायणाची कथा सांगितली तर ती कथा सांगण्यापेक्षा जर तुम्ही व्हिज्युअल इफेक्ट त्याचा पाहण्यामध्ये ती जास्त लक्षात राहत असते. आणि माइंड मॅपिंगसुद्धा त्या पद्धतीनेच करण्याची गोष्ट आहे. मग माइंड मॅपिंग म्हणजे काय एक्झॅक्टली? अ माइंड मॅपिंग इज अ ग्राफिकल वे, म्हणजेच आकृती प्रणाली आहे, ती आलेख प्रणाली आहे, टू रिप्रेझेंट आयडियाज अँड कॉन्सेप्ट्स, की जी काय रिप्रेझेंट करते, काय दाखवते, संकल्पना किंवा एखादी कल्पना. आयडिया म्हणजे कल्पना, बरोबर. कॉन्सेप्ट्स म्हणजे संकल्पना. तुमच्या मनामधली एखादी संकल्पना असेल किंवा तुमच्या अभ्यासामधली एखादी संकल्पना असेल, ती ग्राफिकल वेनी म्हणजे आलेखीयदृष्ट्या किंवा आकृतीच्या साहाय्याने जर तुम्ही ती पॉईंट वाईज एका कागदावरती उतरवली तर ती जास्ती लक्षात राहते. इट इज अ व्हिज्युअल थिंकिंग टूल दॅट हेल्प्स स्ट्रक्चरिंग इन्फॉर्मेशन, हेल्पिंग यू टू बेटर ॲनलाइज, कॉम्प्रिहेंड, रिकॉल अँड जनरेट न्यू आयडियाज. याचाच अर्थ काय आहे की माइंड मॅपिंग ही संकल्पना म्हणजे अशी आकृती प्रणाली की ज्या आकृती प्रणालीच्या साहाय्याने एखाद्या संकल्पनेचं म्हणजे एखाद्या कल्पनेचं विश्लेषण केलं जातं, त्याचं आकलन म्हणजे त्याला समजून घेतलं जातं, त्याचं संश्लेषण म्हणजे त्याला आठवलं म्हणजे आठवण्यासाठी ती मदत करते आपल्याला, अशी प्रणाली आहे. ही आलेख प्रणाली किंवा आकृती प्रणाली जी आपल्या मनातील विचार, कल्पना दृश्य स्वरूपात मांडण्यास मदत करते. मनातील माहितीचे विश्लेषण, आकलन, संश्लेषण करण्यास ती आपणास मदत करत असते. या पद्धतीला आपण माइंड मॅपिंग असं म्हणतो. मला
आय थिंक दॅट ऑल ऑफ यू नो ट्री डायग्रॅम. सगळ्यांना ट्री डायग्रॅम माहिती आहे. तर माइंड मॅपिंग इज सिमिलर टू ट्री डायग्रॅम. माइंड मॅपिंग ही ट्री डायग्रॅम सारखीच असते, पण तिथे ट्री डायग्रॅम काढताना जसं काढतो तसं न काढता आपल्या ब्रेनच्या नर्व्स कशा असतात. आता या ठिकाणी ब्रेनचं चित्र तुम्हाला दिसतंय, तर ह्या ब्रेनच्या नर्व्स कशा आहेत त्या पद्धतीने इथं या स्लाईडमध्ये तुम्हाला कनेक्शन्स दिसतात आहेत. इथं या पिक्चरमध्ये तुम्हाला कनेक्शन्स दिसत असतील. ह्युमन बिंग्सचे पिक्चर्स दिसतात आहेत, त्यांची ब्रेन दाखवलेली आहे या पिक्चरमध्ये आणि कनेक्शन्स दिसतात आहेत बघा, बरोबर. इथं ट्यूबलाईट दाखवली, इथे ग्राफ दाखवलेला आहे, इथं ग्लोब दाखवलेला आहे. तर हे काय आहे की ब्रेन मॅपिंग, ब्रेन स्टॉर्मिंग किंवा माइंड मॅपिंगमुळे माणसाचा मेंदू कार्य करायला सुरुवात करतो आणि त्या मेंदूचं जी संकल्पना आहे त्याचे कनेक्शन्स लावायला सुरुवात करत असतो आणि या गोष्टीलाच माइंड मॅपिंग असं म्हटलं जातं. सो माइंड मॅप इज अ डायग्रॅम that organizes information in a radiant structure and a single central topic or idea. म्हणजे एक मध्यवर्ती कल्पना असते, त्या मध्यवर्ती कल्पनेला धरून त्याच्याशी ज्या मेन ब्रांचेस आहेत रिलेटेड किंवा त्या मेन ब्रांचेसशी रिलेटेड ज्या सब ब्रांचेस आहेत त्याची जी आकृती कागदावरती काढली जाते त्याला माइंड मॅप असं म्हटलं जातं. In this diagram, instead of a whole sentence, okay, म्हणजे instead of whole sentence we use words. म्हणजे संपूर्ण वाक्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला माइंड मॅपिंगमध्ये. We have to use words, images, pictures, symbols. Understood? माइंड मॅपमध्ये काय काय यूज करायचं आहे आपल्याला? वर्ड्स, कीवर्ड्स ज्याला तुम्ही म्हणता. Okay, mind maps consist of keywords, short phrases, images, symbols, icons, etc. etc. माइंड मॅपमध्ये कीवर्डचा वापर करा, शॉर्ट फ्रेजेसचा वापर करा, इमेजेसचा वापर करा, सिम्बल्सचा वापर करा किंवा आयकॉन्सचा वापर करा. पण संपूर्ण वाक्य माइंड मॅपमध्ये लिहायचं नाही. रिमेंबर धिस थिंग. माइंड मॅप ऑल्सो यूज कलर्स and different format options to highlight ideas. बघा बरं, आपण लग्न समारंभाला जातो. लग्नामध्ये घालण्याचे कपडे आपले कसे असतात? झकपक असतात की नाही? जरीची साडी, बरोबर, किंवा जेंट्स लोक कोट घालतात. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, पटकन आपल्याला लक्षात येतं की हा कुठल्या तरी फंक्शनला चाललेला आहे. माइंड मॅपमध्ये सुद्धा आपण जो माइंड मॅप काढणार आहोत तो इम्पॉर्टंट पॉईंट्सचाच असणार आहे अँड दॅट्स वाय वी हॅव टू यूज डिफरंट कलर्स टू मेक आवर माइंड मॅप अँड अट्रॅक्टिव्ह वन अँड इफेक्टिव्ह वन. माइंड मॅप ऑल्सो यूज कलर्स अँड डिफरंट फॉर्मॅट ऑप्शन्स टू हायलाईट आयडियाज अँड मेक द होल मॅप मोर मेमोरेबल. मी म्हटले की नाही की पिक्चर्स जे असतात, कलर्स जे असतात त्याच्यामुळे लक्षात ठेवण्यासाठी मदत होत असते आणि हे माइंड मॅप ड्रॉ करताना लक्षात ठेवायचं. डिफरंट कलर्स, यू हॅव टू यूज डिफरंट कलर्स. अ माइंड मॅप इज अ व्हिज्युअल प्रेझेंटेशन ऑफ हायरार्की information that includes a central idea surrounded by connected branches of associated topics. आता फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर माइंड मॅपिंग, आता माइंड मॅपिंगसाठी जर मी तुम्हाला सांगितलं सोशल मीडिया आहे. सोशल मीडिया म्हटलं की लगेच तुम्ही थिंकिंग करायला सुरुवात करता. युअर ब्रेन ट्राईंग टू थिंक अबाउट दॅट and it starts to collect all the information related to that particular idea. If you start thinking about social media, immediately Facebook, Twitter, WhatsApp, Gmail, YouTube, LinkedIn, okay, Snapchat, all these things come in front of your eyes immediately without a second. Yes or no? बघा, आपल्या लगेच डोळ्यापुढे येतात की नाही या सगळ्या गोष्टी सोशल मीडिया म्हटल्यानंतर. म्हणजे माइंड मॅपिंग म्हणजे अशी एक संकल्पना आहे
आणि ज्या संकल्पनेचं कनेक्शन्स लिंक लावायला आपण लगेच सुरुवात करतो. सो लेट अस सी अ ब्रॉडर डेफिनेशन ऑफ माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग इज अ मेथड फॉर स्टोअरिंग. I think all of you know store means we generally store our data in hard disk. बरोबर, आपण डेटा कुठे सेव्ह करत असतो? हार्ड डिस्कमध्ये सेव्ह करत असतो. म्हणजे साठवून ठेवणे. स्टोअरचा अर्थ काय? साठवून ठेवणे. बरोबर, म्हणजे माइंड मॅपिंग ही एक प्रकारची पद्धती आहे ज्याच्यामध्ये आपण महत्त्वाचं सामान साठवून ठेवत असतो. ऑर्गनायझिंगचं मीनिंग तुम्हाला माहिती आहे मुलांनो. ऑर्गनायझिंग मीन्स to put or arrange things into a systematic or logical order. ऑर्गनाईज म्हणजे सिस्टमॅटिकली त्या ठिकाणी ऑर्गनाईज केलं जातं किंवा त्याची ऑर्डर सिस्टमॅटिकली अरेंज केली जाते. त्याला ऑर्गनाईज असं म्हटलं जातं. देन द नेक्स्ट स्टोरिंग, ऑर्गनायझिंग, देन प्रायोरिटायझिंग. Prioritizing means what, students? To put tasks or problems in order of importance so that you can deal with the most important first. मग प्रायोरिटायझिंगचा अर्थ काय होतो की जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जी टास्क आहे किंवा जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण ऑर्डर ऑफ इम्पॉर्टन्सने लावतो. म्हणजेच कसे? दॅट मीन्स फ्रॉम मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू द लेस इम्पॉर्टंट थिंग. अंडरस्टूड? म्हणजेच काय? सगळ्यात जास्ती महत्त्वाची जी गोष्ट आहे ती पहिल्यांदी घ्यायची आणि जी सगळ्यात कमी महत्त्वाची गोष्ट आहे ती शेवटी घ्यायची. म्हणजे त्या पद्धतीने आपण त्याचा क्रम लावत जातो. समजलं? देन लर्निंगसाठी म्हणजे तुम्हाला शिकण्यासाठी. ॲक्च्युली दिस माइंड मॅपिंग प्रोसेस, दिस मेथड इज व्हेरी युजफुल फॉर स्टुडंट्स. Okay, students, all of you study biology, physics, chemistry, economics, politics, English subjects. Yes or no? Yes. So, for our study, for our learning purpose, mind mapping is the most important thing. If you want to achieve your aim, if you want to gain your target, okay, obtain more and more marks in examination, that time this method is very useful. Remember students, आपण जेव्हा अभ्यास करत असतो त्यावेळेला माइंड मॅपिंग पद्धती सगळ्यात महत्त्वाची आहे. एक्झामसाठी आपण काय करतो? 7 ते 8 वेळा आपलं टेक्स्टबुक रीड झालेलं असतं. एक्झामच्या वेळेस आपण पूर्ण टेक्स्ट किंवा तुमचं गाईड वाचायला घेतो का? नाही. मग एक्झामच्या ज्या दिवशी एक्झाम आहे त्याच्या आधी 1 तास तुम्ही काय करत असता? पॉईंट्स रीड करत असता. तुम्ही पॉईंट्स काढलेले असतात आणि जे पॉईंट्स काढतात तेच विद्यार्थी सक्सेसफुल होत असतात. जे विद्यार्थी पॉईंट्स काढत नाहीत, वाचत बसतात अख्खी वहीच्या वही, त्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवणं अवघड जातं. पण ज्या विद्यार्थ्यांनी पॉईंट्स काढलेले असतात त्या विद्यार्थ्यांना लक्षात ठेवणं सोपं जातं आणि त्यांना एक्झाममध्ये छान मार्क्स पण मिळतात. म्हणून माइंड मॅपिंग प्रोसेस ही शिक्षणामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतर आहे रिव्ह्यू. आपण म्हणतो की कुठल्याही गोष्टीचा रिव्ह्यू करणं म्हणजे परत बघणं त्या गोष्टीकडं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण एकदा पॅसेज वाचला, 2दा वाचला, 3दा वाचला म्हणजेच आपण रिव्ह्यू करतो ना. व्ह्यू म्हणजे पाहणे आणि रिव्ह्यू म्हणजे पुन्हा पाहणे. येते लक्षामध्ये. अँड द लास्ट इम्पॉर्टंट थिंग, मेमरायझिंग इन्फॉर्मेशन. माहिती लक्षात राहते माइंड मॅपिंगमुळे. इट प्रेझेंट्स अन ओव्हरव्ह्यू अँड समरी ऑफ अ बॉडी ऑफ नॉलेज दॅट फ्युजेस वर्ड्स अँड पिक्चर्स टुगेदर. माइंड मॅपिंग seamlessly blends logic and creative thought to help us think more proficiently and effectively about the subject we are learning. आता सगळ्यांना माहिती आहे ओव्हरव्ह्यू. व्हॉट डज इट मीन? ओव्हरव्ह्यू मीन्स जनरल समरी ऑफ अ सब्जेक्ट. That means just now I told you that for examination purpose we read points only. Okay, we don't read the whole notebook at the time of our examination. आपल्या एक्झामच्या वेळेला आपण संपूर्ण नोटबुक वाचत नाही.
त्यावेळेस आपण काय वाचतो, पॉईंट्स वाचत असतो. समरी, थोडक्यामध्ये समरी पण बघा मुलांनो, समरीमध्ये पूर्ण वाक्य लिहिली जातात. समरी आणि माइंड मॅपिंगमध्ये काय फरक आहे, तर समरीमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्सची यू हॅव टू फ्रेम सेंटेन्सेस अँड यू हॅव टू राईट द समरी इन युअर ओन वर्ड्स. ती समरी तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहायची असते. अँड फॉर रायटिंग दॅट समरी यू नीड सेंटेन्सेस. कशाची गरज असते तिथे, सेंटेन्सेसची. बट फॉर प्रिपेअरिंग माइंड मॅप वी डोंट नीड सेंटेन्सेस. पण माइंड मॅपसाठी आपल्याला वाक्याची गरज नाही. वी नीड इमेजेस, कीवर्ड्स, सिम्बॉल्स, आयकॉन्स, ओके, एक्सेट्रा एक्सेट्रा. माइंड मॅपसाठी कशाची गरज आहे, सिम्बॉल्सची गरज आहे, आयकॉनची गरज आहे, पिक्चर्सची गरज आहे, कीवर्ड्सची गरज आहे. आलं लक्षामध्ये. माइंड मॅपिंग सिमलेसली ब्लेंड्स लॉजिक अँड क्रिएटिव्ह थॉट्स. ब्लेंडिंग मीन्स मिक्सचर ऑफ लॉजिकल थिंकिंग अँड युअर क्रिएटिव्हिटी. तर्क लावायचा आहे, तर्कशास्त्र आणि तुमचे निर्मितीशास्त्र या दोन्हींची लिंक या ठिकाणी लागणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जो विद्यार्थी या पद्धतीने स्टडी करेल, डेफिनेटली दॅट स्टुडंट विल बी अ सक्सेसफुल स्टुडंट इन हिज or her future. Understood? I think all of you understood the meaning of mind mapping. Mind mappingचं मीनिंग समजलेलं आहे सगळ्यांना. In short, mind mapping means what? In this way, a mind map is a representation of ideas using some keywords and drawings. We place keywords and drawings in branches. मग हे जे कीवर्ड्स आहेत, हे जे ड्रॉइंग आहे, हे आपण कुठे या ठिकाणी करतो, तर त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेले आहे की कीवर्ड्स आणि ड्रॉइंग्सचं मिक्सचर या ठिकाणी वापरलं जातं. इन दिस स्लाईड यू कॅन ऑब्झर्व अ ट्री. या स्लाईडमध्ये तुम्ही झाड बघताय. बट आर्ट स्टुडंट्ससाठी मी मराठीत सांगते आहे, माइंड मॅपिंग करताना आपल्याला झाडाचं चित्र काढायचं नाही. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा झाडाचं चित्र दिलेलं आहे, मग तिथं झाड काढायचं नाही आपल्याला. ते झाड हे म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे, ती मेन आयडिया आहे, मेन कॉन्सेप्ट आहे. तिथं आपल्याला झाड काढायचं नाही. मेन आयडिया लिहायची, चौकोनामध्ये लिहा, सर्कलमध्ये लिहा, गोल करून तुमची जी मेन आयडिया आहे. आता फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया ही जी आयडिया आहे ही गोल करून लिहायची मध्ये, आणि बाजूला ॲरो करायचे 4. एका ॲरोला लिहायचं व्हॉट्सअप, दुसऱ्या ॲरोला लिहायचं फेसबुक, तिसऱ्या ॲरोला लिहायचं काय यूट्यूब चॅनल, बरोबर. अशा पद्धतीने त्याला ॲरो करून, म्हणजे सोशल मीडिया म्हणजे काय काय आहे ते आपण ॲरो करून लिहायचं आहे. तिथं झाड काढायचं नाही आहे. आर्ट्सच्या स्टुडंट्सनी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, मग माइंड मॅपिंग. सो mind map is a diagram that organizes information in a radiant structure and a single central topic or idea. म्हणजे मध्यवर्ती कल्पना किंवा संरचना या ठिकाणी लिहिली जाते आणि त्या संरचनेच्या आधारे कीवर्ड, शॉर्ट फ्रेजेस आपण यूज करायच्या आहेत. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग समजलं आहे सगळ्यांना, आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहे, रिलेटेड आहे. या पद्धतीच्या डायग्रॅम्स इथं जशा दिसतात आहेत तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही माइंड मॅपिंग केलं तरीही चालतं, लक्षात ठेवा. माइंड मॅपिंग इज ओपन टू फ्री इंटरप्रिटेशन बाय ईच इंडिव्हिज्युअल. बघा आता इथं 4 आपल्याला हेड्स दिसतात आहेत, 4 डोकी दिसतात आहेत सगळ्यांना इथे. पण या 4 डोक्यांमधून 4 प्रकारचे माइंड मॅप्स आपल्याला मिळणार आहे. वाय? बिकॉज माय थिंकिंग पॉवर इज डिफरंट फ्रॉम युअर थिंकिंग पॉवर. का बरं असं? कारण माझी विचार करण्याची जी शक्ती आहे ती तुमच्या विचार करण्याच्या शक्तीपेक्षा डेफिनेटली वेगळी आहे. दॅट्स वाय माइंड मॅपिंग, द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज डिफरंट फ्रॉम पर्सन टू पर्सन. व्यक्तिपरत्वे याचं उत्तर बदलणार आहे. एखाद्याला वाटेल सोशल मीडिया मी चौकोनामध्ये दाखवेन, एखाद्याला वाटेल सर्कल करून दाखवेन,
एखाद्याला वाटेल मी काय करेन, बबल्स करेन त्याचे. दॅट मीन्स दॅट डिपेंड्स ऑन युअर ब्रेन, ऑन युअर क्रिएटिव्हिटी. ओके, म्हणजे ते कशावरती अवलंबून आहे, तुमच्या क्रिएटिव्हिटीवरती अवलंबून आहे. सो माइंड मॅपिंग इज ओपन टू फ्री इंटरप्रिटेशन बाय ईच इंडिव्हिज्युअल. दिस इंटरप्रिटेशन कॅन बी डन विथ व्हेरियस टाईप्स ऑफ फ्रेम्स ऑफ माइंड मॅपिंग. बघा आता डिफरंट टाईप्स ऑफ फ्रेम्स म्हणजे काय रे, की वेगवेगळ्या पद्धतीने माइंड मॅपिंग केलं जातं. आता मी तुम्हाला सांगितलं की इथं ह्या पद्धतीचे जे या ठिकाणी माइंड मॅप्स दिसतात आहेत आपल्याला, तर या पद्धतीचे सुद्धा तुम्ही काढू शकता. इथं मध्ये मेन आयडिया आहे, साईडला सर्कल्स केलेले आहेत 4, इथे कनेक्शन्स दाखवलेले आहेत, किंवा इथं मध्ये सर्कल केला आहे, साईडला पण सर्कलमध्ये दाखवलेलं आहे. म्हणजेच काय आहे की माइंड मॅपिंग वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. सो लेट अस डिस्कस डिफरंट फ्रेम्स अँड डिझाईन्स ऑफ माइंड मॅपिंग. आता माइंड मॅपिंगच्या वेगवेगळ्या फ्रेम्स किंवा डिझाईन्स आपण बघूयात. नाव सी दिस स्लाइड. इन दिस स्लाइड you can see different types of mind mapping. Okay, so each mind mapping process, students remember, listen carefully, each mind mapping process is based on basic thinking process. That means mind mapping is totally depends on your thinking process. There are different types of mind mapping techniques: flow map, multi-flow map, brace map, tree map, circle map, bubble maps, sky maps, double bubble maps, and so on. वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला माइंड मॅप पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये फ्लो मॅप असेल, मल्टी फ्लो मॅप असेल, ब्रेस मॅप असेल, ट्री मॅप असेल, सर्कल मॅप असेल. सगळ्या प्रकारचे मॅप्स मी या ठिकाणी या स्लाईडमध्ये दाखवलेले आहेत. ओके, सो यू कॅन स्टडी ऑल दीज मॅप्स अँड यू हॅव टू यूज दीज मॅप्स अकॉर्डिंग टू युअर टॉपिक. मग हे जे मॅप्स आहेत ते तुमच्या टॉपिक्सनुसार तुम्ही ते सिलेक्ट करायचे. आलं का लक्षामध्ये? आता फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया जर मला सांगायचं असेल, so I can use circle and many other circle. This second type of map I can use. Okay, कुठला मॅप यूज करेन मी? सेकंड टाईप ऑफ मॅप. ओके, सो म्हणजेच काय आहे रे, की आपला टॉपिक जसा आहे त्या पद्धतीने मॅप यूज करायचे. इफ यू वॉन्ट टू शो द फूड सायकल, जर तुम्हाला फूड सायकल दाखवायची असेल, सो आय कॅन यूज थर्ड टाईप ऑफ मॅप. तर मी त्या ठिकाणी कुठल्या टाईपचा मॅप यूज करेन? थर्ड टाईप ऑफ मॅप. आलं लक्षामध्ये? म्हणजे या ठिकाणी आपल्या टॉपिकवरती कुठला मॅप यूज करायचा आहे ते ठरवायचं. सो ऑल दीज मॅप्स आर कॉमनली अँड पॉप्युलरली यूज्ड इन माइंड मॅपिंग. बेसिकली ऑल दीज मॅप्स आर यूज्ड इन ऑर्डरिंग, सिक्वेन्सिंग, ॲनलायझिंग, एक्सेट्रा एक्सेट्रा. It describes the classification or categorization. आता हे जे मॅप्स आहेत हे काय दाखवतात रे, तर क्लासिफिकेशन दाखवतात, कॅटेगरायझेशन दाखवतात. वी कॅन यूज ऑल दीज मॅप्स इन मॅथ्स, बायो, जिओग्राफी, इंग्लिश. दॅट मीन्स इन ऑल सब्जेक्ट्स वी कॅन यूज द मॅप्स. इन ऑल सब्जेक्ट्स वी कॅन यूज द मॅप्स. अंडरस्टूड? सो defining in context and brainstorming, comparing and contrasting or showing similarities, it is important to know or to learn the process of mind mapping. So now it's very important to know the process of mind mapping. How to prepare a mind map? So students, let us see how to prepare a mind map. Step 1. Create your central idea. I told you that the central idea, that the main idea, the central idea is very important. Second step,
Add your subsidiary ideas to the main idea. Step 3, colors. Step 4, add word or words and attach image or images or icons. And last step, that is step 5, connections or links. So let us see all these steps in detail. Step 1. Draw at the center of the space a picture of the main idea. सगळ्यात महत्त्वाचं आहे, पहिली स्टेप काय आहे? यू हॅव टू आयडेंटिफाय द मेन आयडिया. तुम्ही आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. तुम्हाला जो टॉपिक दिलेला आहे, जो सब्जेक्ट आहे, जी कॉन्सेप्ट आहे, यू हॅव टू आयडेंटिफाय द मेन आयडिया, द सेंट्रल आयडिया ऑफ द टॉपिक. ओके. फॉर एक्झाम्पल, अ पिक्चर ऑफ युअर सेल्फ. ॲड अ टायटल ऑर कॅप्शन अंडर इट लाईक सो. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी दिलेले मी मायसेल्फ. ओके. आय वॉन्ट टू गिव्ह यू इन्फॉर्मेशन अबाउट मायसेल्फ. मला कुणाबद्दलची माहिती द्यायची आहे? मायसेल्फबद्दलची माहिती द्यायची आहे. मग मायसेल्फबद्दलची माहिती देत असताना आय ड्रॉ माय ओन पिक्चर इन द मिडल ऑफ माय पेज. ओके. मी माझ्या पेजच्या मिडलला, सेंटरला कुणाची इमेज काढीन? माझी, मायसेल्फ. ओके. दिस इज द स्टेप 1. ऑर इफ यू वॉन्ट टू ड्रॉ अ माइंड मॅप ऑन सोशल मीडिया, that time you have to write down social media in the middle. Understood? Then the next step is draw as many branches as you can think of from your main idea. That means you have to draw the branches of your main idea. काय करायचं आहे? आपली जी मेन आयडिया आहे, जी सेंट्रल आयडिया आहे, त्या सेंट्रल आयडियाचे किती ब्रँचेस होऊ शकतात? फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू राईट इन्फॉर्मेशन अबाउट मायसेल्फ. सो आय कॅन राईट अबाउट माय फॅमिली, अबाउट माय फ्रेंड्स, अबाउट माय हॉबीज, एक्सेट्रा. सो आय कॅन ड्रॉ द ब्रँचेस, ओके, लाईक दिस: फॅमिली, फ्रेंड्स, हॉबीज, स्पोर्ट्स in which I interested. Understood? So you have to give titles for each one. Use different colors for each branch. That means you have to use different colors in mind mapping. For example, the central idea is me, myself. Then the main branches means main branches of what? This central idea. So family is the main branch. So I use yellow color for family. Then friends, for friends I use green color. For hobbies or career I use blue color, like this. And these main branches should be thick. आणि ह्या ज्या सेंट्रल आयडियाच्या मेन ब्रँचेस आहेत त्या थिक म्हणजे साईजमध्ये मोठ्या असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी टोनी बुझॅनने आपल्याला काय सांगितलेले की शक्यतो ॲरो यूज करू नकात. माइंड मॅपिंगमध्ये ॲरो यूज करायचे नाहीत. आपल्या ब्रेनचे कनेक्शन्स, मी तुम्हाला 1-2-3 इमेजेस दाखवलेल्या की ब्रेनचे कनेक्शन्स कसे असतात, लिंक्स कशा असतात, त्या पद्धतीनेच आपण या ठिकाणी कर्व्ज यूज करायचे आहेत. तर ॲरोज यूज करायचे नाहीत. माइंड मॅपिंगमध्ये शक्यतो ॲरो यूज करायचे नाहीत. यूज युअर बेस्ट रायटिंग फॉर द टायटल्स. टायटल देत असताना यू हॅव टू सिलेक्ट अ सुटेबल टायटल. म्हणजे ब्रँचेसला टायटल सुटेबल देणं महत्त्वाचं आहे. आता फॉर एक्झाम्पल, जर मी सांगत असेन इफ आय वॉन्ट टू ड्रॉ अ माइंड मॅप ऑन लिटरेचर. ओके. सो देर आर डिफरंट ब्रँचेस ऑफ लिटरेचर. फॉर एक्झाम्पल, लिटरेचरच्या ब्रँचेस कुठल्या कुठल्या येतील? नॉवेल, ड्रामा, पोएट्री सेक्शन, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. नॉवेल, ड्रामा, पोएट्री, शॉर्ट स्टोरीज, फिक्शन्स अनेक येतात, बरोबर की नाही? मग या मी त्या ठिकाणी लिहिल्या, ब्रँचेस तयार केल्या. मग त्या ब्रँचेस तयार करत असताना जो आपल्याला टायटल द्यायचा आहे तो इंटरेस्टिंग असणं, युनिक असणं आवश्यक आहे. सेकंड स्टेप समजली सगळ्यांना? पहिली स्टेप काय आहे? सेंट्रल आयडिया फाइंड आउट करून ती
पेजच्या बरोबर मध्यभागी काढायची. सेकंड स्टेप, वी हॅव टू ड्रॉ द ब्रांचेस. ओके, मेन ब्रांचेस. नाव स्टेप 3, ड्रॉ सेकंडरी ब्रांचेस connected to the main branches to add some detailed information about the key ideas. म्हणजेच काय सांगितलंय रे, आता सेकंडरी ब्रांचेस, मेन ब्रांचेस काढल्या आपण, फॅमिली फ्रेंड्स ह्या मेन ब्रांचेस झाल्या. सेकंडरी ब्रांचेस किंवा सब ब्रांचेस काय झाल्या, फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, मदर, फादर, ब्रदर, ह्या सब म्हणजे सेकंडरी ब्रांचेस झाल्या. त्याला तुमच्या पुस्तकामध्ये ट्विग, TWIG हा शब्द यूज केलेला आहे. आणि त्याची साईज कशी आहे रे, स्मॉल आहे की नाही. म्हणजे आता मेन ब्रांच जी आहे ती जाड दाखवलेली आहे आणि ह्याची साईज मात्र हे बारीक दाखवलेलं आहे इथे. सो दीज सेकंडरी ब्रांचेस आर थिनर अँड शॉर्टर दॅन द मेन ब्रांचेस. या ज्या सेकंडरी ब्रांचेस आहेत या मेन ब्रांचेसपेक्षा लहान आणि साईजनेही लहान असल्या पाहिजेत आणि म्हणजे त्याची लांबीसुद्धा लहान असली पाहिजे. दे शूड हॅव द सेम कलर ॲज द मेन ब्रँच. आता फॅमिलीला मी येल्लो कलर यूज केला आहे, मग मदर लिहिताना, फादर लिहिताना, ब्रदर लिहिताना सुद्धा मी येल्लो कलरच यूज करणार, दुसरा कलर यूज करायचा नाही. पुट सम कीवर्ड्स इन ईच वन विथ स्मॉलर रायटिंग. आणि कीवर्ड्स यूज करायचे इथंसुद्धा शक्यतो. आता हॉबीजमध्ये काय आहे, सायकलिंग, रीडिंग. फ्रेंड्समध्ये मग कुठले कुठले फ्रेंड्स आहेत, बेस्ट फ्रेंड पहिल्यांदा लिहायची, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट टू लिस्ट इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि नंतर कमी महत्त्वाची गोष्ट. आलं लक्षात. ड्रॉ सम लिटिल पिक्चर्स टू रिप्रेझेंट सम ऑर ऑल द कीवर्ड्स. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल इथे हॉबीज घेतलेल्या आहेत. हॉबीजमध्ये काय आहे, सायकलिंग ही हॉबी लिहिलेली आहे. मग सायकलिंग हे लक्षात येण्यासाठी सायकलिंग करणारा एखाद्या मुलाचं चित्र जर तुम्ही इथं ड्रॉ केलं किंवा पेस्ट केलं तरीही चालू शकतं. किंवा रीडिंग ही तुमची हॉबी आहे, मग इथं पुस्तकांचं चित्र पेस्ट केलं किंवा ड्रॉ केलं तरीही त्या ठिकाणी ते इफेक्टिव्ह होणार आहे. समजलं. म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट स्टेप इज सेंट्रल आयडिया, सेकंड स्टेप इज मेन ब्रांच, थर्ड स्टेप इज secondary branches connected to the main branch. Understood? Next, step 4, revise the map so you do not forget main or key ideas and finish coloring and make it beautiful. Fourth step is, that means you have to use examples, images, icons or colors. Okay, ज्या आपल्या की आयडियाज आहेत, ज्या ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचेसला कलर्स कुठले द्यायचे आहेत, त्यांना इमेजेस कुठल्या यूज करायच्या आहेत, हे आपण फोर्थ स्टेजला ठरवणार आहोत. ओके, अँड द लास्ट स्टेज दॅट इज फिफ्थ स्टेज इज कनेक्शन्स ऑर लिंक्स. मग आपण ज्या कीवर्ड्स त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत त्या कीवर्ड्स एकमेकांशी कनेक्टेड आहेत की नाहीत, ते कनेक्शन बरोबर आहे की नाही हे आपण फिफ्थ स्टेपमध्ये पाहणार आहोत. आलं लक्षामध्ये. आता फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया, हिअर आय ड्रॉ द पिक्चर ऑफ सोशल मीडिया. इन्स्टेड ऑफ यूजिंग वर्ड्स आय यूज इमेजेस हिअर. आता या ठिकाणी वर्ड्स यूज करण्यापेक्षा मी काय यूज केलं आहे, इमेजेस यूज केलेले आहेत. सो यू कॅन अंडरस्टँड दॅट सोशल मीडिया. आता वेन आय से सोशल मीडिया म्हटल्यानंतर युअर ब्रेन ट्राईंग टू थिंक अबाउट दॅट अँड इमिजिएटली फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, जीमेल, यूट्यूब, लिंक्डइन, स्नॅपचॅट, ओके, ऑल दीज थिंग्स कम in front of your eyes. Yes or no? Yes. In this way, detailed graphical figure in your own style showing the thoughts or ideas or concepts that keep on generating in your mind, and then you choose a particular style or design or a graphical representation to describe the same idea or facts or situations. Then this type of presentation can be called mind mapping. Remember students, while doing mind mapping, you can use different shapes, arrows, lines,
connectors, balloons, boxes, curved arrows, call-outs, scribbles, scrawls, explosions, etc. to describe your point of view. तुम्ही डिफरंट शेप्स म्हणजे आकार वापरू शकता. ॲरोज वेगवेगळे तुम्ही ॲरोज म्हणजे कर्वड ॲरोज असतात बघा. कर्वड ॲरोज हे ब्रेनचे जे कनेक्शन्स असतात, ब्रेन्सच्या ज्या आपल्या असतात म्हणतात ना व्हेन्स, त्या पद्धतीचे ते ॲरोज असतात. ते तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. समजलं? नाव युजेस ऑफ माइंड मॅपिंग. So students, just take a quick review of benefits of mind mapping. Mind mapping gives students the opportunity to visually create and connect large and small ideas. Uses of mind mapping. Information is very well organized and memorable. जी माहिती आपण माइंड मॅपिंगमध्ये घेणार आहोत ती सिक्वेन्सली अरेंज केली पाहिजेत. ओके, कॅटेगरायझेशन व्यवस्थित झालं पाहिजेत, त्याचं ॲनालिसिस व्यवस्थित झालं पाहिजेत, अँड मेमोरेबल. आणि ती कशी असली पाहिजे? मेमोरेबल म्हणजे लक्षात राहण्यासारखी असली पाहिजेत. मॅप्स आर युनिक फॉर द इंडिव्हिज्युअल स्टुडंट्स. आय टोल्ड यू दॅट माइंड मॅप्स आर डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या इंडिव्हिज्युअल लेवलनी प्रत्येकजण माइंड मॅप तयार करणारे, जेणेकरून त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे त्या विद्यार्थ्याच्या. त्यामुळं तुमचा अभ्यास करत असताना मित्राच्या नोट्स यूज करून उपयोग नाही. यू हॅव टू प्रिपेअर युअर ओन नोट्स. मित्राच्या नोट्स घेऊन तुम्ही अभ्यास केला तर तो तुमचा अभ्यास व्यवस्थित होणार नाही. यू हॅव टू प्रिपेअर युअर ओन नोट्स. तुम्हाला तुमच्या नोट्स काढल्याशिवाय तुमचा अभ्यास नीट होणार नाही. लक्षात ठेवा. You have to prepare your own notes. Presents information in a way that is logical to the student. इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने अरेंज केली पाहिजे की ती विद्यार्थ्यांना समजलीही पाहिजे. म्हणजे तुम्ही काय माइंड मॅप ड्रॉ करताय हे तुम्हाला समजलं पाहिजे. रिअल लाईफ युसेजेस ऑफ माइंड मॅप्स. मेमरायझिंग मी सांगितलं लक्षात ठेवण्यासाठी, ऑर्गनायझिंग आयडियाज ऑर्गनाइज करण्यासाठी, brainstorming sessions. Now students, do you know the meaning of brainstorming? Many times we use this term brainstorming, but many students don't know the meaning of this term brainstorming. माहिती आहे का रे कुणाला अर्थ ब्रेनस्टॉर्मिंगचा? ओके, लेट मी टेल. ब्रेनस्टॉर्मिंग means to solve a problem or make a decision by thinking of as many ideas as possible in a short time. In Marathi we say कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पर्यायांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडणे. आता फॉर एक्झाम्पल ब्रेनस्टॉर्मिंगचं एक उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याचदा विद्यार्थी कन्फ्यूज असतो. 12th स्टँडर्डला इलेक्ट्रॉनिक्स पण असतं, बायोलॉजी पण असतं. दोन्ही ग्रुप ठेवतात विद्यार्थी, बरोबर. बायो असतं, इलेक्ट्रॉनिक्स असतं, CS असतं, काय काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती सायन्सच्या स्टुडंट्सला. आणि मग स्टुडंट्स सगळे कन्फ्यूज होतात. अरे मी CS घेऊ, बायो घेऊ, इलेक्ट्रॉनिक्स घेऊ, मेडिकलला जाऊ का इंजिनिअरिंगला जाऊ? अशा वेळेला त्या विद्यार्थ्याचं म्हणजे त्याला प्रॉपर गायडन्स मिळणं महत्त्वाचं आहे. त्याचं ब्रेनस्टॉर्मिंग होणं महत्त्वाचं आहे. त्याचे मग सायकोलॉजिस्टकडे नेऊन त्याचे सेशन्स घेतले जातात आणि त्याचा इंटरेस्ट कशामध्ये जास्त आहे हे पाहिलं जातं आणि योग्य तो निर्णय घेतला जातो. समजलं ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय? त्यानंतर अट्रॅक्टिव्ह प्रेझेंटेशन्स. नेक्स्ट यूज ऑफ माइंड मॅप इज सोर्सिंग. इट्स अ सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. देन प्रोजेक्ट मॅनेजमेंट. Next use of mind mapping is summarizing. I just read this because I have already explained all these things to you. मी या सगळ्या गोष्टी इतका वेळ झालं तुम्हाला एक्सप्लेन करतीये. आलं का लक्षामध्ये? त्या गोष्टी म्हणजेच त्याचे युजेस आहेत. आलं लक्षात? समरायझिंग, देन प्रॉब्लेम सॉल्विंग, देन सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स आयडियाज. आय आस्क्ड यू द क्वेश्चन इन द बिगिनिंग ऑफ द लेक्चर. मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच प्रश्न विचारला होता. काय रे प्रश्न विचारला होता मी तुम्हाला? की
डू यू वॉन्ट टू सिम्प्लिफाय युअर कॉम्प्लेक्स सब्जेक्ट्स? विचारलेला की नाही? म्हणजे तुमचे जे कॉम्प्लेक्स सब्जेक्ट्स आहेत, डिफिकल्ट सब्जेक्ट्स आहेत, ते तुम्हाला सिम्पल करायचे आहेत का? तर माइंड मॅपिंग शिका. केस स्टडीसाठी माइंड मॅपिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर केस स्टडी. अंडरस्टूड? सो दीज आर द युजेस ऑफ माइंड मॅपिंग. नेक्स्ट, icebreakers. So students, let us start icebreakers. I think all of you have your textbooks with you. Textbook is compulsory students. टेक्स्टबुक सगळ्यांकडे असलंच पाहिजेत. इंग्लिशचं लेक्चर करताना समोर टेक्स्टबुक असल्याशिवाय तुम्हाला काहीही समजणार नाही. आता इतका वेळचा पाठ माइंड मॅपिंग म्हणजे काय वगैरे हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही आहे, त्यामुळं मी म्हटलं नाही. पण आता इथून पुढे मात्र आईस ब्रेकर्स म्हणजे आपण ॲक्टिव्हिटीज करायला सुरुवात करतो आहोत. सो टेक्स्टबुक इज मस्ट. असलंच पाहिजे टेक्स्टबुक तुमच्याजवळ. पेज नंबर 141, icebreaker 1. Observe the given figure and complete the activities that follow. आता ही जी फिगर आहे ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे, तीच मी इथे ड्रॉ केली आहे. झाड दिसतंय तुम्हाला? मी मगाशी तुम्हाला झाड दाखवलेलं, म्हणून आर्ट्सच्या स्टुडंट्सला सांगितलं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा झाड दिलेलं आहे, पण झाड काढायचं नाही आपल्याला. हिअर दे हॅव रिटन मेन आयडिया, दॅट इज सेंट्रल आयडिया. सो हिअर यू हॅव टू राईट द सेंट्रल आयडिया. कुठलीही घ्या मग सेंट्रल आयडिया. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही हे पण घेऊ शकता, HSC सब्जेक्ट्स. ओके, 12th स्टँडर्ड सब्जेक्ट्स हे पण घेऊ शकता. किंवा आफ्टर 12th स्टँडर्ड डिफरंट वेज ऑफ करिअर्स, वेगवेगळे मार्ग करिअरचे. यू कॅन टेक दॅट ॲज युअर सेंट्रल आयडिया. तीसुद्धा तुम्ही तुमची सेंट्रल आयडिया घेऊ शकता, करिअर ऑप्शन्स. किंवा अजून काय घेऊ शकता? लिटरेचर घेऊ शकता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. किंवा अजून काय घेऊ शकता? सोशल मीडिया घेऊ शकता. अजून कितीतरी टॉपिक्स आहेत मुलांनो, जे आपण इथे या ठिकाणी आपल्या माइंड मॅपिंगचा सेंट्रल आयडिया म्हणून घेऊ शकतो. आल्या लक्षामध्ये? ही मेन आयडिया झाली. त्यानंतर हे त्याचे ब्रांचेस, मेन ब्रांचेस जे जाड असले पाहिजेत सांगितलेलं. आणि हे ट्विग्स, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ट्विग हा शब्द सब ब्रांचेससाठी यूज केलेला आहे. आलं लक्षामध्ये? ट्विग्स म्हणजे काय? सब ब्रांचेस. ह्या ज्या ब्रांचेस आहेत याच्या सब ब्रांचेस. ओके, समजलं ट्विग्स म्हणजे काय? आता ही ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज दॅट फॉलो. मग कुठली ॲक्टिव्हिटी दिली आहे रे? रिप्लेस द मेन आयडिया बाय एनी अदर थॉट ऑर टायटल ऑफ युअर ओन. आता मेन जी आयडिया दिलेली आहे मध्ये सेंटरला, ती रिप्लेस करा तुमच्या स्वतःच्या आयडियाने. मग तुम्ही त्या ठिकाणी लिटरेचर लिहा, तुम्ही त्या ठिकाणी ड्रामा लिहा. ड्रामा जरी लिहिलं तरी होऊ शकतो आपला माइंड मॅपिंग, कारण वी नो दॅट देअर आर मेनी टाईप्स ऑफ ड्रामाज. फॉर एक्झाम्पल कॉमेडी, ट्रॅजेडी, ट्रॅजिकॉमेडी. येस ऑर नो? होतं आहे की नाही? म्हणजे मेन आयडिया काय झाली? ड्रामा. त्याच्या ब्रांचेस काय झाल्या? ट्रॅजेडी, कॉमेडी. ओके, कॉमी ट्रॅजेडी किंवा ट्रॅजी कॉमेडी. त्यानंतर ॲब्सर्डिझम पण आहे, ड्रामाचा प्रकार आहे ॲब्सर्ड ड्रामा. आता ते खूप डीपमध्ये तुम्हाला नाही समजणार आहे, पण तुम्ही लिहू शकता ड्रामाच्या टाईप्समध्ये. किंवा नॉवेल मेन लिहायची. सेंट्रल आयडिया काय? नॉवेल्स. मग त्याच्यामध्ये लिहायचं की कुठल्या हिस्टॉरिकल नॉवेल आहे, रोमॅन्टिक नॉवेल आहे किंवा पिकारेस्क्यू नॉवेल आहे. बरोबर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नॉवेल्स जे आहेत ते पण तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. Add 3 supporting ideas to the main idea as their branches. Add 2 ideas to one of the branches that explains the meaning of the branch. So this is your activity. I have solved the activity for you. See, I take a very simple example. Myself. स्वतःला समजून घेणं पहिलं खूप महत्त्वाचं आहे. Myself, me. Central idea is me, myself. This is my brain. Then family.
मेन ब्रँच कुठले आहेत? मी, मायसेल्फ, दिस इज माय सेंट्रल आयडिया. मेन ब्रँचेस फॅमिली, हॉबीज अँड गोल्स. मग माझे फॅमिलीबद्दलची इन्फॉर्मेशन काय आहे? फादर, मदर, ब्रदर. ओके. देन हॉबीज, सायकलिंग, रीडिंग. गोल्स, एज्युकेशन अँड गुड ह्युमन बिंग. अंडरस्टूड? समजलं का सगळ्यांना? हां, आता या ठिकाणी मी ॲरोज का वापरलेले आहेत? कारण मला या ठिकाणी हे जे शेप मी घेतलेला आहे, नंतर हा शेप घ्यायला मला प्रॉब्लेम यायला लागला. त्यामुळं मी इथं ॲरो वापरलेले आहेत. पण तुम्ही ॲरो न वापरता हा जो शेप मी या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे, दिसतोय सगळ्यांना? या सेंट्रल आयडियाच्या तिथं पुढं हा शेप दिसतोय. हा शेप जरी तुम्ही ड्रॉ केला तरीही चालेल इथे पुढे. समजलं सगळ्यांना? नेक्स्ट, आइस ब्रेकर्स 2. Complete the given blank spaces or balloons with your ideas in the figure that describes your basic preparation for the HSC board examination. Also complete the activities that follow. तर या ठिकाणी त्यांनी आपल्याला काय दिले? प्रिपेअरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. ओके. द रायटर हॅज गिवन अस वन पर्टिक्युलर टॉपिक. आता त्यांनी टॉपिक दिलेला आहे आपल्याला. काय टॉपिक दिला आहे? प्रिपेअरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. नाउ वेन वी थिंक अबाउट द टॉपिक, वेन वी लिसन द टॉपिक फॉर द फर्स्ट टाइम, immediately we think. What we think? Timetable. We have to prepare a timetable for our study. लगेच लक्षात येतं 12वीचा अभ्यास. मग आपण आपलं टाईमटेबल बनवलं पाहिजे. रीडिंग झालं पाहिजे टेक्स्टबुकचं. लास्ट इयरचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते सोडवले पाहिजेत. असे अनेक प्रश्न सोल्युशन्स आपल्यासमोर आले. आय हॅव रिटन द आन्सर हिअर. वन आन्सर इज गिवन फॉर यू, वन सोल्युशन इज गिवन टू यू in your textbook, and that solution is nothing but thorough reading of all textbooks. thorough reading, thorough म्हणजे deep. thoroughचा अर्थ काय आहे? deep. thorough reading of all textbooks. next is solve previous year's question paper. मागच्या वर्षी जी एक्झाम झाली ती 12वीची त्याच्या प्रश्नपत्रिका सोडवणं गरजेचं आहे. प्रिपेअर शॉर्ट नोट्स विथ पॉईंट्स. शॉर्ट नोट्स प्रिपेअर करणं, पॉईंट्स तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. डिस्कस सम टॉपिक्स विथ युअर फ्रेंड्स. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत ग्रुप डिस्कशन होणं इम्पॉर्टंट टॉपिक्सचं, महत्त्वाच्या सब्जेक्ट्सचं अत्यंत आवश्यक आहे. हॅव अ प्रॉपर डाएट अँड स्लीप. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच यू नीड. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याची तुम्हाला गरज आहे सांगणं. कारण दरवर्षी असं एकही वर्ष जात नाही, दरवर्षी 12वीच्या एक्झामला कोणाला तरी चक्कर येते एक्झाम चालू असताना, कोणाचं तरी BP शूट होतं, काही ना काहीतरी असे प्रसंग घडत असतात. का घडतं असं? कारण तुम्ही परीक्षा आहे, एक्झाम आहे म्हणून रात्री झोपतच नाही, रात्रभर जागून अभ्यास करता. वर्षभर काही करायचं नाही आणि त्या रात्रीतून तुम्ही काय चेंज असा करणार असता माहीत नाही, पण रात्रभर जागून अभ्यास करता आणि त्याचा परिणाम तुमच्या हेल्थवरती होतो. आणि तुम्ही आधी कितीही अभ्यास केलेला असला आणि त्या रात्री जागलात आणि तुमची तब्येत, जो आपला टाईम स्पॅन आहे 11 to 2, बरोबर 11 ते 2 परीक्षा लिहिण्याचा कालावधी महत्त्वाचा, त्यावेळेस जर तुमची तब्येत बिघडली तर वर्षभर केलेल्या कष्टाचं चीज होणार नाही. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर ऑल द स्टुडंट्स. यू हॅव टू टेक अ प्रॉपर डाएट अँड स्लीप, रेस्ट, आराम. डाएट म्हणजे जंक फूड खायचं नाही, न्यूट्रिशियस फूड खाणं महत्त्वाचं आहे आणि आराम करणं महत्त्वाचं आहे. ऑर्गनाइज ग्रुप डिस्कशन्स. मला वाटतं हा पॉईंट डबल झाला आहे. इथं तुम्ही लिहू शकता प्रिपेअर अ टाईम टेबल. इथं तुम्ही काय लिहा? प्रिपेअर अ टाईम टेबल फॉर स्टडी. कशासाठीचं? स्टडीसाठीचं टाईम टेबल तयार करणे. रिवाइज ऑल द इम्पॉर्टंट टॉपिक्स. जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्याची रिव्हिजन करणं अत्यंत आवश्यक आहे.
अँड क्लिअर ऑल द डाऊट्स बिफोर एक्झामिनेशन. एक्झामच्या आधी 15 दिवस विद्यार्थी काय करतात, 11 वाजता पेपर असतो आणि 11:45 आम्हाला विचारायला येतात, युअर्स फेथफुली लॅपॉस्टोपी द्यायचं की नाही मॅडम. अरे मग तुम्ही वर्षभर काय केलं, एक्झामच्या आधी 15 मिनटं डाऊट आहे तुम्हाला. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, एक्झामच्या आधी महिनाभर तरी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर असणं आवश्यक आहे आणि तुमचा स्टडी तेवढा झालेला पाहिजे. समजलं. ह्या सगळ्या गोष्टी आपण HSC बोर्ड एक्झामसाठी करू शकतो. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड. येस. सो स्टुडंट्स, टुडे वी हॅव लर्न्ड the meaning of mind mapping, the concept uses of mind mapping, importance of mind mapping, okay, then steps of mind mapping, and lastly we have discussed 2 activities, icebreaker activities. So I think we have to stop here. So students, stay home, stay safe. Bye bye. Thank you.